नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणार आहोत कुंडलेश्वर या महादेव मंदिराच्या दर्शनाला. हे आहे सातपुड्याच्या पायथ्याशी शिरवे या गावाजवळ. तर हे तुम्हाला पडेल नंदुरबारपासून 50 ते 60 किलोमीटर आणि तळोद्यापासून 10 किलोमीटर. शिरवे या गावापासून थोडेसेच अंतरावर ते डोंगराच्या पायथ्याशी हे सुंदरसं असं महादेवाचं मंदिर आहे. कुंडलेश्वर महादेव मंदिर. हर हर महादेव. बघा, आता आपण पोहोचलो आहोत कुंडलेश्वर या महादेव मंदिराच्या जवळ. तर हे शिरवे गावापासून आहे आणि हे जे आहे हे द्वार आहे मंदिराचं. बघा किती छान आहे, निसर्गरम्य आहे. इथे डोंगर आहे, डोंगराच्या मधोमध ते मंदिर आहे. इकडे एक छोटीशी नदी वाहत असते जी बारामाही आहे. आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की इथे गरम पाण्याचे झरे वाहतात, जे मस्त आहे. इथे कुंड पण आहेत आणि आंघोळीच्या वगैरे सोयी इथे आहे. आणि हे सुंदरचं मंदिर पाहण्यासाठी आता आपण आतमध्ये जात आहोत. तर चला आपण जाऊया महादेवाच्या दर्शनाला. घनदाट अशा जंगलमध्ये हे मंदिर आहे महादेवाचं. इथे नदी असल्यामुळे इथून छोटासा पूल आहे जो इथल्या वन विभागवाल्यांनी बांधला आहे. आणि ते चांगल्या थोड्या सोयी झालेल्या आहेत. जास्त हे काय प्रचलित नाही आहे, त्यामुळे इथे जास्त सोयी केल्या नाही आहे. पण बघा, डोंगरमध्ये आहे मस्त असं. व्हॅकेशन वगैरे सुट्टीच्या दिवशी आपण इथे मस्त निवांत ठिकाणी येऊ शकतो. इथे जास्ती माणसांची वर्दळ राहत नाही. तर ह्या आहे पायऱ्या. आता आपण मंदिराजवळ जाणार आहोत. चला तर मग जाऊया. या मंदिरात महादेवचं मंदिर असल्यामुळे शिवरात्रीच्या वेळेस मोठी जत्रा असते. इथले जे लोकल एरियातले लोक राहतात ते या जत्रेमध्ये आवर्जून येतात, सहभाग घेतात. आणि महादेवाच्या वेळेस उपवास वगैरे इथे जेवण वगैरे ते करून इकडेच उपवास सोडतात. हे शिरवे गावापासून खूपच जवळ आहे, जास्त अंतरावर नाही आहे. एकदम शिरवे गाव टाकल्यावर थोड्याच अंतरावर हे लागतं. जास्त डोंगरमध्ये नाही, थोडंसं अलीकडे आहे. हे बघा, हे मंदिर आहे, सिम्पलचं मंदिर आहे, पण इकडचे लोक जास्त या देवाला मानतात. इकडे हे मंदिर खूप जागरूक देवस्थान आहे इथलं. तर बघा, हे बघा इकडे किती छान आहे. नंदी आहेत आणि इकडे अजून एक देवस्थान आहे. हे बघा, देवांच्या मूर्ती आहेत, त्या दगडावर कोरलेल्या आहेत. आणि हे बघा, इथे किती छान जंगल आहे. असे मस्त असे बसायला वगैरे इकडे मस्त आहे, निवांत आहे, एकदम शांत आहे. इथे जास्त लोक नसल्यामुळे इकडे जास्त आवाज नाही. पक्ष्यांचा वगैरे आवाज येतो इकडे मधून. जंगलात आहे हे आणि पूर्ण झाडी आहे. बघू शकता तिकडे पूर्ण डोंगर आहे. आणि बघा, हा जो रस्ता आहे, या रस्त्याने आलो, ह्या पूल. आणि बघा इकडे किती छान आहे. इकडे जवळच वन विभागाचं क्वार्टर्स आहेत. हे मागे राहण्यासाठी सोय केलेली आहेत. चला तर आता आपण प्रवेश करूया मंदिरात. बघा, हे प्रवेशद्वार. आणि हे शिवलिंग आहे, कुंडलेश्वर महादेव मंदिराचं शिवलिंग. हर हर महादेव, हर हर महादेव. तर त्याला पाहूया आपण. तर बघू शकतात इथे त्यांनी हनुमान
आणि राम सीता यांचं दिलेले आहे, फोटो प्रतिमा ठेवलेली आहे, इथे पण आहे। आणि ही आरती लिहिलेली आहे वाटतं, आपण बघूया। इथे संत वगैरे राहायचे पूर्वी, त्यांचे हे इथे फोटो त्यांनी ठेवलेले आहे मंदिरात। सिंपलचं मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही एकदम। हे बघा, कुंडलेश्वर महादेव मंदिर, आणि ही इथली आरती आहे जी त्यांनी लिहिलेली आहे, जी सकाळी आणि संध्याकाळी इथे म्हटली जाते। इथले जे पुजारी आहेत ते हे इथे राहतात आणि इथे करतात। इथे माकडंही आहेत या मंदिराजवळ, कारण हे जंगल भाग असल्यामुळे इथे माकडं आणि कधी-कधी इकडे वाघ पण येतात असं इथले लोक सांगत होते। बघा, इकडे दिसतील, आता आपण शोधूया त्यांना। फिरत असतात म्हणे माकडं। इकडे लोक स्वयंपाक करून पण खातात, जेवतात, मग त्याच्यामुळे इकडे थोडंसं स्वच्छता पण नाही आहे। लोकांनी खूप हे केलं। बघा तिकडे माकड आहे, बघा हे चढत आहे, बघा झूम करून पण चाललं गेलं ते। इथे नदी आहे जी 12ही महिने वाहत राहते, पण आता ती थोडी संथ गतीनेच वाहत आहे, पण असं झरे हे वाहतच राहतात। गरम पाण्याच्या झऱ्यांचं पण इकडे आहे, आपण बघूयात ते कुठे आहे। चला पुढे जाऊया। इकडे मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे जो आपण पाहत आहोत, आणि इकडे डोंगरामध्ये छोटे छोटे झरे आहेत, ते बघा, ते माकड बघा, ते झरे फुटलेले आहेत इकडे तिकडे। तर 2-3 झरे आपण पाहूयात जवळपास असणारे। तर चला, हे बघा इकडे नदी किती छान वाहत आहे। बघा ही नदी किती छान आहे इथे।
इतकी शांतता आहे ना इथे, तर मस्त वाटत आहे एकदम. आणि एकदम शुद्ध हवा. इथे झाडी हे बघा, हे वन विभागावाल्यांनी याच वेळी हे झाडं लावलेली आहेत छोटी छोटी. आणि हे ती नदी, याच नदीचं पाणी इकडचे लोक वर्षभर आपल्या शेतांमध्ये वाळतात. ही नदी चालतच राहते, वर्षभर वाहते. बघा मंदिर दिसतं आहे आपल्याला इथून. तर आता आपण ते कुंड पाहायला जाणार आहोत. ही नदी, हा तो पूल आहे, पुलाखालून वाहणारी ही नदी बघा. आणि हे ते कुंड, इथे गरम पाणी, म्हणजे असं कोमट कोमट गरम पाणी आहे. इथे लोक त्या कुंडामध्ये जाऊन आंघोळ किंवा हातपाय धुतात आणि मग दर्शनाला जातात किंवा आंघोळ करून मग घरी पोहोचतात. हे बघा, पहिले ते कुंड होतं, ते दिसतंय तिकडे, पण आता हे नवीन बांधलं आहे इकडे. आणि हे बघा, हे पूल, पुलावरून पण आपण इकडे नदी पाहूया कशी वाहत आहे. ही नदी तुम्ही पण नक्की एक वेळ इथे या, महादेवाचं दर्शन घ्या आणि आशीर्वाद घ्या. आणि नक्की तुम्ही इथे या कुंडलेश्वर देवस्थानाला भेट द्या. मग या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट्स करून कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच आम्हाला प्रोत्साहन करत राहा. थँक्यू.